मित्रांनो, माझं नाव गणेश वाघाटे। नमस्कार, मी विशाली घाडगे कोल्हापूरवरून आली आहे। हॅलो, मी सोनाली बोराडे। माझं नाव तृप्ती कराळे, मी अहमदनगरवरून आहे। नमस्कार, माझं नाव शिवाजी जंगम, मी सांगली विटा येथून आहे। नमस्कार, मी गणेश जंगले, पुनावळे PCMC पुण्यामधून आलोय। ऍक्च्युली इथे सरांच्या इथे UMB हा जो प्रोग्राम होता 4 दिवसांचा, तर खरंच खूप छान होता। लोकांना बिझनेस मधून श्रीमंत बनवायचं आहे, गरिबी नष्ट करायची आहे आणि एक देशासाठी एक चांगलं कार्य घेऊन आणि चांगली उमेद घेऊन हे ते काम करतायत। आणि या प्रोग्राममध्ये चेंज ऑफ लाईफ असंही नाव द्यायला प्रोग्रामला काही हरकत नाही, कारण माणसाचं पूर्णपणे लाईफच चेंज होऊन जातं, त्याची मेंटॅलिटी चेंज होती। आणि प्रोग्रामची पूर्णपणे त्यांनी जे ब्लूप्रिंट तयार केलेले आहे ना, अतिशय छान आहे, अगदी सिक्वेन्स प्रमाणे देतात। सरांचं हे 4 दिवसांचं वर्कशॉप जे आहे अल्टिमेट मिलेनियर ब्लूप्रिंट UMB हे खूपच छान आहे। याच्यामध्ये माइंड आणि सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड याच्यामध्ये आपण कसं डील केलं पाहिजे, कसं विचार केलं पाहिजे, विचार बनाये जिंदगी, आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअल माइंड कसं डेव्हलप केलं पाहिजे, त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीज, आपली आंतरिक शक्ती कशी जागृत केली पाहिजे। त्याचप्रमाणे बिझनेसची स्ट्रॅटेजी असेल, टेक्निक असतील, या खूप छान टेक्निक्स त्यांनी एकदम छान पद्धतीने सांगितल्या, डीपली सांगितल्या। आणि बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटीज झाल्या की त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान वाटलं। बेसिकली मी सरांचं 4 दिवसांचं सेशन करण्यासाठी आली आहे। काही बोलण्याच्या अगोदर सर्वप्रथम सरांना आणि त्यांच्या टीमला थँक्यू सो मच। त्यांनी खूप छान असं नॉलेज आम्हाला दिलं। मेडिटेशन, योगा, त्याच्यानंतर 7 चक्र, हे सगळी इन्फॉर्मेशन खूप छान मिळाली। लाईक एवढे ट्रेनिंग अटेंड केले, पण याच्यामध्ये आजचं ट्रेनिंग जे आहे ते लाईक कधीही झालेलं नव्हतं, अशा पद्धतीचं ट्रेनिंग मिळालेलं आहे। आणि या प्रोग्राममध्ये हा टुडेज लास्ट डे आहे, तर खूप सुंदर आणि सरांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिली। लाईक स्वतःचं माइंड कसं कंट्रोल करता येईल, ॲक्च्युली सगळं माइंडवरतीच असतं, हे माहीत नव्हतं आम्हाला, की मनावरती कसं कंट्रोल करू शकतो आपण, कशा पद्धतीने आपण आपल्या बिझनेसमध्ये आपला जे आहे प्रेझेन्स ऑफ माइंड यूज करून सगळ्या गोष्टी करू शकतो। की मी 200% देतो, तुम्ही 100% तरी घ्या म्हणून ते स्वतःच म्हणतात। आदमी वही बनता है जो सोचता है। जर सोच तुमची चांगली असेल आणि सोच ही दिमागातून निर्माण होते आणि माइंडसेट चेंज झालं तर पूर्ण लाईफ बदलून जातं। आणि सरांचं विजन ट्रान्सपरंट असल्यामुळे बिझनेस काय आहे, सेल्फ एम्प्लॉय काय आहे, या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजलेल्या आहेत। त्यानंतर बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि कुठल्या नाही करायला पाहिजे, आणि प्रॉफिटेबल बिझनेस कसा होईल किंवा बिझनेसची ग्रोथ कशी होते, ह्याचं पूर्ण प्लॅनिंग, मॅनेजमेंट, सिस्टीम, स्ट्रॅटेजी सरांनी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे। माझ्याकडे टीमचे नॉलेज नव्हते, टीम सिस्टीम, त्यानंतर अजून बिझनेस कसा करायचा हेही माहिती नव्हतं। देवदास सरांचं नाव ऐकल्यामुळे मी आलो इथं। 3 दिवस ट्रेनिंग घेतले। ट्रेनिंगमध्ये मला एक्सलंट डायरेक्शन मिळाले। सामान्य माणसाला समजेल, सर्वसामान्य माणसांच्या लक्षात येईल असा एक सुंदर प्रोग्राम आहे। आज पहिलाच दिवस, म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे ॲक्च्युली, पण पहिल्याच दिवशी एवढं प्रचंड ज्ञान मिळालं की खूप, म्हणजे बऱ्याच गोष्टी काही लाईफमध्ये माहीत नव्हत्या। जीवनात काय करायचं आहे, ध्येय कसं असावं, लक्ष कसं असावं, गोल कसे सेट करावेत, आणि काही अजूब करायचं असेल, काय मिळवायचं असेल तर कसं काय त्याची वाटचाल करावी, कोणत्या दिशेने वाटचाल करावी, खूप छान शब्दात सरांनी समजून बरंच हे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर इथं ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या, जसं की ग्लास वॉकिंग ॲक्टिव्हिटी, फायर ॲक्टिव्हिटी, निडल ॲक्टिव्हिटी, ह्या ॲक्टिव्हिटीमधनं एक झालं की ह्याच्या अगोदर कोणतंही करण्यासाठी एक आमच्यामध्ये भय होतं, म्हणजे मी हे करू शकेन का, हे आमच्यामध्ये न्यूनगंड होतं। पण हे ॲक्टिव्ह केल्यामुळं जे स्वतःमध्ये भय होते किंवा काय होतं, हे सगळं भय बाहेर निघाल्याला मदत झाली। तर जबरदस्त जे आत्तापर्यंत म्हणजे ट्रेनिंग झालं किंवा ज्या ॲक्टिव्हिटी झाल्या, जबरदस्त त्यातनं एक माझा पुनर्जन्मच झालाय असं मला वाटतं। बिझनेस हा रन करण्या अगोदर किंवा एखाद्या प्रोसेसमध्ये जाण्याच्या अगोदर तो सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन होतो, तर माणसाच्या माइंडमध्ये, म्हणजेच अगोदर सेट करावं लागतं तो माइंडसेटमध्ये सेट झाल्याच्या नंतर तिथून पुढं बिझनेस कसा करायचा, काय करायचा, ग्रोथ घेण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितल्या। बिझनेस म्हटलं की फक्त एवढंच माहिती होतं की सेलिंग अँड बाय, दॅट्स इट। बट आता बिझनेस एक्झॅक्टली काय आहे,
काय बिझनेसमध्ये काय काय केलं जातं, कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी वापरून आपला बिझनेस ग्रोथ करू शकतो, ॲड किंवा सोशल मीडियाचं काहीही आयडिया नव्हती. तर सरांनी खूप छान प्रकारे अगदी इझी वर्ड्समध्ये आम्हाला समजावून सांगितलं आणि आता त्याच्यावरती काम करायला पण आम्ही लागणार आहोत. नक्कीच आम्हाला याचा खूप छान सेशनचा फायदा होणार आहे. या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली म्हणजे आपल्याला गोल सेट करायला हवेत. जर आपण कोणतेही बिझनेस चालू करत असेल किंवा काही असेल तर आपल्याला गोल सेट करायला हवे. सरांनी जे बिझनेसमध्ये सांगितलं, मला आधी खूप आयडियाज भरपूर होता, पण इकडे आल्यापासून इम्प्लिमेंटेशन कसं करायचं त्या आयडियांवरती त्याचं नॉलेज भेटलं. खूप छान शब्दात आणि खूप सुंदर, आणि त्यामध्ये बरीचशी म्युझिक आहे, बरीचशी स्पिरिच्युअल पण बरंचसं आहे, माइंडसेटवर आहे, बिझनेसवर आहे. म्हणजे जे जीवनाचे एक 4 पिलर जे आहेत ना, ते पिलर त्यांनी 4 समजून सांगितले. आणि ते पिलर तर तुमचे भरभक्कम असले तर तुमचं आयुष्य सक्सेस होतं, तुम्हाला यश मिळतं प्रत्येक गोष्टीमध्ये. देवीसाद सरांचं ज्ञान हे अजब गजब आहे. मेडिटेशन मधून सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली ती म्हणजे आपली एनर्जी जी आहे ते आपण 100% युटिलाइज करत नाही ज्यावेळी आपण काम करत असतो. जर आपण मेडिटेशन केलं तर आपण पूर्ण एनर्जीनं काम करू शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असेल तर आपण जर आपला 100% दिला तर कितीही झालं तरी आपण त्याच्यामधून जास्तीत जास्त आउटपुट घेऊ शकतो. बिझनेससाठी एक कोच असणं पण महत्वाचं आहे. जर बघायला गेलं तर कोणताही बिझनेस किंवा कोणतंही आपलं फील्ड असू दे, त्या फील्डमध्ये चांगलं कोच आपल्या बरोबर असणं महत्वाचं आहे. आपल्याला त्यामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल किंवा त्या फील्डमध्ये मास्टर करायचं असेल तर आपल्या कोच त्यासाठी महत्वाचा असतो. आणि हेच कोच का महत्वाचे आहे आणि कशा प्रकारे हे कोचची भूमिका काय आहे हे मला ह्या 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये कळलं. तर बिझनेस कसा ग्रोथ करायचा, पैसे कसे कमवायचे, आपली परिस्थिती कशी बदलायची, एकदम सुंदर, एकदम छान शब्दात ते अगदी समजावून सांगतात. आणि विशेष म्हणजे आपल्या बिझनेसची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ते स्वतः घेतात. पण मला कळलं की आपण कुठल्या लेवलमध्ये आहे, आपण पैसे तर कमवतोय पण ते कसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, त्याचबरोबर माझा कुठला बिझनेस कुठल्या लेवलला आहे हे सुद्धा मला आज कळलं. या ट्रेनिंगमध्ये सरांनी खूप सोप्या पद्धतीनं अगदी सोप्या भाषेमध्ये बिझनेस कसा करायचा किंवा बिझनेसचा माइंडसेट यावरती खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन दिलं. सोशल मीडियावर जो वेळ घालवतो तो नाही करायचा आपल्याला. तो वेळ, सोशल मीडियावरचा वेळ आपल्याला आपल्या बिझनेससाठी यूज करायचा आहे. आणि सोशल मीडियावर आपला बिझनेस कसा आणायचा याच्याबद्दल सरांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्यानंतर टीम कशी हँडल करायची, त्यानंतर काय स्ट्रॅटेजी आहे, फायनान्स काय आहे, सर्व सरांनी एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे आम्हाला. त्याचबरोबर बिझनेसच्या ट्रेनिंगचा फायदा माझ्या या बिझनेस ट्रेनिंग म्हणजे नुसतं बिझनेस ट्रेनिंग झालं नसून तर ओव्हरऑल माइंड अँड अदर रिलेशन्स अँड बिझनेस रिलेशन्स ऑल्सो समजलेले आहेत मला. ते त्याबद्दल सरांचे खूपच आभार. थँक्यू व्हेरी. माइंड आणि स्पिरिच्युअल ट्रेनिंग याच्यामध्ये तुम्हाला अगोदर ते शिकवतात आणि त्यानंतर बिझनेसकडे वळवतात. सो बिझनेसच्या दृष्टीने तुमचं असलेलं मत त्याच्यामध्ये ते अगोदर परिवर्तन करतात आणि मग बिझनेस कसा करायचा, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या, तुमच्या ऑब्जेक्शन हँडलिंग कशी करायची, तुमच्या टीमला कशी ट्रेनिंग द्यायची, तुमचा बिझनेस ऑटो पायलट मोडवर कसा घेऊन जायचा, हे सगळं या ट्रेनिंगमध्ये ते खूप छान शिकवतात. आणि ह्यामधनंच आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसला 10 पटीनं कसं वाढवायचं हे आम्हाला इथे शिकायला मिळालं. आणि खरंच खूप धन्यवाद म्हणेन मी देवीदास ग्रुपला की मला त्यांनी चांगल्यापैकी जे माझ्या चुका होत होत्या त्या मला ह्यातनं कळाल्या. चांगल्यापैकी मला कळलं की माझा बिझनेस ऑटो पायलट मोडवर नेण्यासाठी मला काय केलं पाहिजे हे मला ह्यातनं कळालं. तर थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. आणि खरंच खूप थँक्यू देवीदास सर अँड त्यांच्या टीमसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.